नमस्कार मंडळी. सध्या स्टॉक मार्केट हळूहळू करून खाली येते असे बरेच जण म्हणतात. पडझडीच्या या परिस्थितीत घाबरून निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून प्लॅन करणं महत्त्वाचं आहे. पण प्लॅन करणं म्हणजे नक्की काय आहे? ते स्टॉक्स विकणं की अजून जास्त खरेदी करणं? चला समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं, घाबरून विक्री करू नका. मार्केटमध्ये घसरण म्हणजे मार्केट खाली सेल करा असा सिग्नल नाही. चुकून लो लेवलला विक्री करू नका. सर्वात महत्त्वाचं, आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करा. म्हणजेच क्वालिटी स्टॉक जे असतील ते तुम्ही ठेवून द्या, ते विकू नका. वीक किंवा लॉस मेकिंग किंवा फक्त हाईपमध्ये घेतलेले स्टॉक हळूहळू एक्झिट करा. SIP जे कोणी करत असेल त्यांनी SIP सुरूच ठेवा, किंबहुना मी म्हणेन त्या वाढवा. आज मार्केट कमी म्हणजेच आपल्याला जास्त युनिट्स मिळतात. जेव्हा मार्केट खाली येतो त्यावेळेला तुम्ही त्याच किमतीमध्ये जास्त युनिट खरेदी करू शकता. लाँग टर्ममध्ये याचा फायदा भरपूर प्रमाणात होतो. कॅश रेडी ठेवा. मार्केटमध्ये मोठी करेक्शन आली तर हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असतं. सेक्टर वाईज रोटेशन लक्षात ठेवा. IT, मेटल, मीडिया कमकुवत असतात. बँकिंग, फार्मा, FMCG तुलनेने स्ट्रॉंग आहेत. तर अशा सेक्टरमध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. अलोकेशन बॅलन्स करा. शॉर्ट टर्म गरजेचे पैसे कधीही मार्केटमध्ये ठेवू नका. म्हणजेच 6 ते 12 महिन्यात लागणारे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. हे झालं काय करायचं ते. आता आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया की काय करू नये. तर न्यूज पाहून पटकन कोणत्याच स्टॉकची खरेदी विक्री करू नका. एकदम फुल कॅश मार्केटमध्ये घालू नका. टिप्स किंवा ऑपरेटर स्टॉक्समध्ये उडी मारू नका. म्हणजेच टेलिग्रामसारख्या काही चॅनेल्सवर ज्या काही टिप्स येतात, काय येतात, त्याची शहानिशा न करता ते खरेदी किंवा विक्री करू नका. ज्या गुंतवणूकदारांचा फोकस 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना करेक्शनमध्ये उत्तम संधी आहे. तर करेक्शन म्हणजे आत्ता जे चालू आहे ते. ब्ल्यू चिप किंवा लार्ज कॅपमध्ये ग्रॅज्युअली खरेदी करता येते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर मार्केटमध्ये काम केलात तर नक्कीच तुम्हाला लाँग टर्मसाठीचा फायदा होईल. अधिकाधिक माहितीसाठी आमचं चॅनेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.